शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 सातारा, 2 सांगली, 3 कोल्हापूर, 4 रायगड. योग्य उत्तर आहे कोल्हापूर. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? पर्याय 1 1881, 2 1911, 3 1902, 4 1891. योग्य उत्तर आहे 1911. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? पर्याय 1 भंडारा, 2 यवतमाळ, 3 चंद्रपूर, 4 गडचिरोली. योग्य उत्तर आहे गडचिरोली. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे? पर्याय 1 दाल, 2 लोणार, 3 चिल्का, 4 उलर. योग्य उत्तर आहे लोणार. महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय 1 अहमदनगर, 2 नंदुरबार, 3 छत्रपती संभाजीनगर, 4 गडचिरोली. योग्य उत्तर आहे अहमदनगर. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? पर्याय 1 मुंबई, 2 पुणे, 3 बेंगलोर, 4 नवी मुंबई. योग्य उत्तर आहे पुणे. झिरो माइलस्टोन कोणत्या शहरात आहे? पर्याय 1 छत्रपती संभाजीनगर, 2 मुंबई, 3 नागपूर, 4 नाशिक. योग्य उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? पर्याय 1 मुंबई, 2 गडचिरोली, 3 सिंधुदुर्ग, 4 नंदुरबार. योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. पितळखोर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय 1 जालना, 2 नाशिक, 3 छत्रपती संभाजीनगर, 4 अहमदनगर. योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? पर्याय 1 जालना, 2 वाशिम, 3 हिंगोली, 4 पालघर. योग्य उत्तर आहे पालघर. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? पर्याय 1 अहमदनगर, 2 जळगाव, 3 नागपूर, 4 सांगली. योग्य उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? पर्याय 1 मुंबई शहर, 2 मुंबई उपनगर, 3 ठाणे, 4 पुणे. योग्य उत्तर आहे ठाणे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे? पर्याय 1 यवतमाळ, 2 राहुरी, 3 परभणी, 4 अकोला. योग्य उत्तर आहे परभणी.
संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 कोल्हापूर, 4 सोलापूर. योग्य उत्तर आहे रत्नागिरी. द्राक्षांच्या जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पर्याय 1 यवतमाळ, 2 नाशिक, 3 कोल्हापूर, 4 नागपूर. योग्य उत्तर आहे नाशिक. हा प्रश्न तुमच्यासाठी. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 वाशिम, 2 यवतमाळ, 3 हिंगोली, 4 बुलढाणा. या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयास करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितला असल्यास तुम्हाला नक्की या प्रश्नाचे उत्तर येणार आहे.